पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या धाडीत सापडलेल्या नोटांच्या ढिगाऱ्यांची आठवण करून देणारी कारवाई महाराष्ट्रातल्या जालन्यामध्ये झाली आहे। जालना इथल्या स्टील कारखानदारांचे कारखाने आणि घरं कार्यालय याच्यावरती आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे। यामध्ये 58 कोटींची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा 16 कोटींचा ऐवज आहे। महत्वाची बाब म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी तब्बल 13 तासांचा वेळ लागला। 1 ते 8 ऑगस्ट अशा 8 दिवस सुरू असलेल्या कारवाईमध्ये राज्यभरातले 260 अधिकारी, कर्मचारी 120 वाहनांमधनं जालन्यात पोहोचलेले। कारवाईमध्ये सापडलेली 58 कोटींची रोकड 35 कापडी पिशव्यात पॅक केली गेली, तेव्हा नोटांच्या बंडलांच्या भिंतीच उभ्या राहिल्या। या कारवाईमध्ये औरंगाबादमधील एक प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापारी यांचाही समावेश असल्याची माहिती आहे। ही नोटांची बंडलं किंवा या नोटांच्या बंडलांच्या भिंती आहेत संपूर्ण कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या रकमेच्या। जालन्यातल्या स्टील कारखानदार आणि त्यांचे कारखाने, घरं, कार्यालय या सगळ्यावरती आयकर खात्यानं छापे टाकले होते। 8 दिवस ही सगळी कारवाई सुरू होती आणि या कारवाईनंतर थोडी नाही तर 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे। 120 वाहनांमधनं जवळपास 260 कर्मचारी या कारवाईच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले होते। रक्कम मोजण्यासाठी सुद्धा कित्येक तासाचा कालावधी लागला, 13 तास लागले आणि त्यानंतर ही सगळी बंडलं पॅक करण्यात आली। कापडी पिशवीमध्ये हे सगळे पैसे भरण्यात आले। 58 कोटींची रक्कम 35 कापडी पिशव्यांमध्ये पॅक झाली, तेव्हा नोटांच्या बंडलांच्या जणू भिंतीच उभ्या आहेत असं चित्र पाहायला मिळालं। या कारवाईमध्ये औरंगाबादमधले एक प्रख्यात लँड डेव्हलपर आणि एक व्यापारी यांचाही समावेश असल्याची माहिती मिळते। अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल, कशी करण्यात आली ही कारवाई आणि चे कनेक्शन कुठपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळते? 1 तारखेला म्हणजे 1 ऑगस्टला ही कारवाई सुरू झाली, ती 8 ऑगस्ट पर्यंत सुरू होती। साधारणपणे 260 अधिकारी आणि 130हून अधिक वाहनं त्यांनी वापरली। जालन्यातल्या स्टील उद्योजकांची आणि औरंगाबाद मधल्या एका केटरिंग व्यावसायिक आणि एका बिल्डर्सची त्यांनी चौकशी केली। म्हणजे औरंगाबादमध्ये 3 आणि जालन्यामध्ये 4 जणांच्या व्यापारी आस्थापनावरती ही कारवाई सुरू होती आणि ती कारवाई सुरू असताना अनेक गोष्टी उघड झाल्या। एक म्हणजे साधारणपणे 390 कोटी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता सापडली। आता या सगळ्यांची नावं आपल्याकडे आहेत, पण अधिकृतपणे याचं क्लॅरिफिकेशन आयकर विभागाकडून येईल त्यावेळेला आपण ही नावं सांगू, कारण आपल्या तिथल्या स्थानिक प्रतिनिधींनी दोन्ही ठिकाणी ज्यावेळेला ह्या धाडी पडत होत्या त्यावेळेला त्या स्थापनाच्या समोर जाऊन या पद्धतीच्या कारवाया सुरू आहेत हे सांगितलं होतं। पण आता हे जे नोटाची बंडल आपल्याला दिसत आहेत, ती नोटाची बंडल ज्यांच्या घरी सापडली त्याची एक रंजक कहाणी आपल्याला आता कळालेली आहे। ती अशी आहे की त्यांच्या स्टील उद्योगावरती जालन्यामध्ये ज्यावेळेला ही धाड टाकण्यात आली तर तिथं काही सापडलं नाही, तर अधिकाऱ्यांना संशय आला। त्यांना असं वाटलं की हा तर उद्योगपती फार मोठा आहे, मग त्यांनी त्याचं फार्म हाऊस कुठे आहे असं विचारलं, त्याचं शेती कुठे आहे अशी विचारली आणि त्याच्या उद्योगापासून साधारणपणे 15 किलोमीटर अंतरावरती ही शेती होती। तर हे अधिकारी ज्या गाड्यावरती दुल्हन हम ले जाएंगे अशा पद्धतीचं स्टिकर लावलेलं होतं, म्हणजे त्यांच्या त्या क्रिएटिव्हिटीचं पण कौतुक आहे की त्यांनी असा प्रयत्न केला की आम्ही धाडीसाठी चाललेलो आहोत असं कुणालाही कळू नये आणि मग दुल्हन हम ले जाएंगे अशा ज्या गाड्या निघाल्या होत्या त्या या व्यापाऱ्याच्या शेतीवरती पोहोचल्या आणि मग तिथे ही नोटाची बंडल आपल्याला दिसली आणि ती नोटाची बंडल मोजण्यासाठी तब्बल 11 तास लागले। 13 यंत्र वापरावी लागली की जी नोटा मोजण्यासाठी त्यांनी वापरली आणि साधारणपणे 1 ते 8 तारखेच्या दरम्यान ही जी कारवाई झाली त्यातनं काही बेसिक प्रश्न निर्माण होतात। एक, जे पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलं की मोठं मूल्य असलेल्या ज्या नोटा असतात त्याचाच असा पद्धतीनं काळा पैसा तयार करण्यासाठी वापर केला जातो। पश्चिम बंगालमध्ये पार्थो चॅटर्जीच्या घरी जी धाडी पडल्या तिथे 2000 रुपयाच्या नोटाची बंडल होती, पण इथे आपण व्हिज्युअल मध्ये काय बघतोय तर सगळी 500 रुपयाच्या नोटाची नव्या कोऱ्या करकरीत नोटा इथे आहेत आणि म्हणजे याचा अर्थ हे डंप केलं जात आहे। अशा पद्धतीनं मोठं मूल्य असलेल्या नोटा ह्या डंप करायच्या आणि त्यातून काळ्या पैशाची निर्मिती करायचं हे इथं स्पष्ट झालं। दुसरं असं की ज्ञानदा याच्यामधनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती निर्मिती केली गेली, म्हणजे कुठे जमिनी घेतल्या गेल्या, कुठे प्लॉट विकत घेतले गेले। सो आधीपासून बांधकाम व्यवसायाशी निगडीत असलेले बिल्डर आणि स्टील व्यवसायाशी निगडीत असलेल्या मंडळीच्या माध्यमातून काळ्या पैशाची निर्मिती केली जातेच आहे असं जे म्हटलं जात होतं तेही यातून दिसलं। तिसरा महत्वाचा प्रश्न की जीएसटीची अंमलबजावणी होऊन साधारणपणे 2 वर्ष झाली, जिथे एखादी गोष्ट उत्पादित होते तिथे आणि जो अंतिम ग्राहक असतो तिथं, अशा दोन्ही पातळीवरती म्हणजे जो रिटेलर असतो तिथे इनवॉइस तयार होत असते,
तर ती जर इन्व्हॉइस तयार होत असेल तर अजूनही तेवढी सक्षम यंत्रणा नाहीये का, की जीएसटीची 2 वर्षापासून अंमलबजावणी होत असून सुद्धा अशा पद्धतीच्या काळ्या पैशाला कुठेही ब्रेक लागलेला नाहीये. आता हा महत्त्वाचा आपण प्रशासकीय मुद्दा मांडला. पण पुन्हा एकदा आपण सांगू, की साधारणपणे औरंगाबाद मधल्या 3, ज्याच्यामध्ये 1 केटरिंग व्यावसायिक आहे आणि जालन्यातले 4 स्टील उद्योगाशी निगडीत असलेले असे एकूण 7 जणांवरती ही कारवाई झाली. 260 अधिकारी ठाणे, नाशिक आणि मुंबई या ठिकाणचे अधिकारी होते. आज ती दिव्य मराठीनं बातमी प्रकाशित केलेली आहे. अमृतकर हे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी या संदर्भातली माहिती माध्यमांना दिली. त्यांच्या माध्यमातून ही माहिती बाहेर आली. आपल्याही प्रतिनिधीनं ज्यावेळेला प्रत्यक्षात ही धाड सुरू होती त्यावेळेला या धाडीचं वार्तांकन केलेलं होतं. हो. पण हे इतकं मोठं असेल, बरोबर. कारण आपण सतत बघतोय की गेल्या 3 वर्षापासून जालन्यातल्या स्टील उद्योगावरती धाडी पडतायत असं आपण म्हणत होतो. पण ते इतकं मोठं असेल असं काही वाटलं नव्हतं. हे थापीच आहेत मोठ्या पैशांच्या. राहुल, जालन्यामधला स्टील व्यवसाय यामुळे चर्चेत आलाय. किती मोठा हा सगळा व्यवसाय आहे आणि या कारवाई दरम्यान ज्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या त्यांची नावं समोर येऊ शकली आहेत का? त्याबद्दलची काही माहिती छापा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली आहे का? नाही, आपल्याकडे या सगळ्यांचीच माहिती आहे ज्ञानदा. या 4ही उद्योग व्यावसायिकांची आपल्याकडे माहिती आहे. पण आपण काही पथ्य पाळायला हवीत. जोपर्यंत आयकर विभागाकडनं यांच्यावरती हे बेहिशोबी नेमके कोणाचे होते, कारण औरंगाबाद मधल्या 3घांची आणि जालन्यातल्या 4घांची माहिती आपल्याकडे आहे. आपल्याला हेही माहिती आहे की कुणाच्या वरती कुणाच्या घरातनं हे पैसे जप्त केलेले आहेत. पण आपण वाट बघूया की अशा पद्धतीनं अधिकृतपणे काही माहिती येईल. राहिला प्रश्न जालन्यातल्या उद्योगाचा, तर जालन्यामध्ये अगदी राष्ट्रीय स्तरावरती नावाजलेले ब्रँड आहेत स्टील उद्योगातलं. जालना हे औरंगाबाद नंतरचं एक महत्वाचं व्यवसाय करणारं आणि रोजगार निर्मिती करणारं एक केंद्र आहे. पण तरी सुद्धा याबद्दल सतत आरोप होतात जालन्याच्या स्टील इंडस्ट्रीवरती आणि त्यातले काही उद्योगपती हे अतिशय नीट आणि क्लीन व्यवसाय करतात. पण बहुसंख्य जणांवरती मात्र हा आरोप केला जातो की त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यवहाराची, म्हणजे काही वेळेला चीनमधनं आयात होते, काही वेळेला इतर देशातनं आयात होते, तशीच निर्यात पण होते. तर ते व्यवहार पारदर्शी नाहीयेत आणि म्हणून गेली 4-5 वर्ष आपण सतत बघतोय की जालन्यामध्ये अतिशय नामवंत असे ब्रँड एकीकडे आणि दुसरीकडे सातत्यानं जालन्यातल्या उद्योगपतीची, स्टील व्यवसायाशी निगडीत असलेल्या मंडळींच्या वरती सर्च ऑपरेशन्स केली जात आहेत असं दिसत होतं. औरंगाबादमध्ये पण आपण बघतोय की बिल्डरवरती यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीच्या कारवाया झालेल्या होत्या आणि त्याची माहिती वेळोवेळी माध्यमात आली होती. पण अजूनही कधीही अशा पद्धतीची माहिती येत नाही की नेमके हे कोण आहे. एकीकडे औरंगाबाद सारखं शहर की ज्या शहरामध्ये 250 ईव्ही गाड्या घेतल्या म्हणून त्याचं आपण कौतुक करतो. औरंगाबाद सारखं दुसऱ्या क्रमांकाचं महत्वाचं शहर की ज्यांनी सतत ब्रेवरीज असतील किंवा ऑटोमोबाईल असेल त्याच्यामध्ये एक उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे. पण पारदर्शी व्यवहाराच्या बद्दल मात्र काही प्रश्न या दोन्ही शहराबद्दल निर्माण केले जातात. अर्थात त्या दोन्ही शहरामध्ये अतिशय पारदर्शी व्यवहार करणारे आणि आपला इन्कम टॅक्स असेल किंवा आयकर असेल तो वेळोवेळी आणि नीट भरणारे सुद्धा उद्योगपती आहेत. सर्वांना सरसकट मोजमाप करण्याची गरज नाहीये. पण तरी सुद्धा ही वस्तुस्थिती आहे. की या हो, हो. शहराशी निगडीत असलेल्या काही उद्योगावरती अशा पद्धतीच्या धाडी पडलेल्या आहेत. त्यानंतर राहुल, 390 कोटी रुपयांची सगळी संपत्ती आहे. ही संपत्ती कोणकोणत्या पार्ट्समध्ये विभागली गेली होती? काय काय घबाड सापडले ते आपण पाहूया. मी पुन्हा तुमच्याकडे येते. जालन्यातल्या 4 स्टील कारखानदारांवरती धाडी टाकल्या गेल्या. एकूण 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता धाडी दरम्यान जप्त झाली आहे. आयकर खात्याच्या छाप्यामध्ये 58 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. तीच 58 कोटींची रोकड आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. 32 किलो सोन्याचे दागिने आणि हिरे, मोती असा एकूण 16 कोटींचा ऐवज या धाडी दरम्यान हस्तगत केला गेला. तर 300 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्र सुद्धा जप्त झालेली आहेत. रोकड मोजण्यासाठी थोडा नाही तर 13 तासांचा वेळ लागला. कारवाईनंतर नोटांची बंडलं 35 कापडी पिशव्यांमध्ये सीलबंद करण्यात आली. फार्म हाऊसमध्ये कपाटं, बिछाने या सगळ्याच्या खाली आणि अडगळीत असलेल्या पिशव्यांमध्ये ही नोटांची बंडलं आढळून आली. सोन्याचे दागिने, सोन्याच्या विटा, बिस्किटं, नाणी, हिरे ही सगळी मालमत्ता सुद्धा बेहिशेबी होती जी जप्त झाली आहे. आयकर विभागाचे राज्यभरातले 260 अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झालेले होते. औरंगाबादमधील एक लँड डेव्हलपर आणि एक व्यापारी यांचं सुद्धा कनेक्शन या जालना प्रकरणाशी असल्याचं दिसून येत आहे. पुन्हा एकदा आपण जातोय राहुल कुलकर्णी यांच्याकडे. राहुल, ही संपत्ती खूप मोठी आहे. म्हणजे फक्त पैसे नाही आहेत, तर दागदागिने आहेत, हिरे मोती आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्र. बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांचं प्रकरण नेमकं काय?
आपल्याला यातनं बेहिशोबी मालमत्तेच्या कागदपत्राचा अर्थ सरळ असा होतो की आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनं काळ्या पैशाची निर्मिती करण्याची साधनं काय आहेत. बरोबर. एक म्हणजे यातनं एक गोष्ट लक्षात आली की या कंपनीमध्ये काम करणारा एक कर्मचारी आहे. तो कर्मचारी पगारी कर्मचारी आहे. त्याच्या नावावरती बेहिशोबी मालमत्ता खरेदी करण्यात आली होती. ज्यावेळेला आयकर विभागाच्या हे लक्षात आलं की या कर्मचाऱ्याच्या नावावरती ही संपत्ती आहे, त्यांनी त्याला विचारलं की अरे हे तुझ्या नावावरती संपत्तीचा अर्थात त्याला काही माहितीच नव्हतं. सो हा जो ट्रेंड आहे की बेहिशोबी मालमत्ता कुणाच्या नावावर निर्माण करायची, तर आपल्या गाडीचा चालक, आपल्या शेतामध्ये काम करणारा मजूर किंवा आपल्या कंपनीमध्ये काम करत असलेला कर्मचारी, तर याच्या नावावरती ही संपत्ती तयार करायची. त्याला ते काहीही माहिती नसतं. त्याचे फेक अकाउंट्स क्रिएट करायचे, जे वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे ते इथेही आहे. दुसरी बेहिशोबी मालमत्ता निर्माण करण्याचं साधन काय, जी नोटाची बंडल आपण आता स्क्रीनवरती पाहतोय ती, म्हणजे अधिक मूल्य असलेली जी रक्कम आहे ती रक्कम जमा करायची. ते 2000 रुपयाची बंडल पश्चिम बंगालमध्ये सापडतील, महाराष्ट्रामध्ये 500 रुपयाची बंडल सापडतील. तिसरं बेहिशोबी मालमत्ता निर्माण करण्याचं साधन आहे ते म्हणजे प्लॉटमध्ये किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करायची. ते याही केसमध्ये आढळून आलेलं आहे. चौथं महत्वाचं जे साधन आहे ते म्हणजे दागिन्यांमध्ये गुंतवणूक करायची. आता हा काही योगायोग आहे का? एकीकडे महागाई वाढत असताना आपण असं म्हणतोय की सर्वसामान्याच्या आवाक्याच्या बाहेर सोनं गेलेलं आहे. आज 55,000 रुपये आणि 60,000 रुपये तोळं या सोन्याचा भाव असताना मात्र इथे आपण काय बघतोय, 32 किलो सोनं, हिरे, माणिक, मोती. सो 4 महत्वाचे जे घटक असतात की ज्याच्यातनं काळ्या पैशाची निर्मिती होते, ते 4ही घटक इथे सापडलेले आहेत. आता हे सोनं कोणाच्या नावावरती खरेदी केलं, म्हणजे सोने व्यवहारामध्ये पण आपल्याला माहिती आहे ज्ञानदा की प्रत्येकाचं आधार कार्ड जे पॅन कार्डला लिंक केलेलं असतं, ते आधार कार्ड पॅन कार्ड असल्याशिवाय 50,000पेक्षा अधिकच्या रकमेचं सोनं तुम्ही खरेदी करू शकत नाही. सो व्यवस्थेतले ते जे लूप होल्स आहेत ते अजूनही दिसत आहेत. ते कसे वापरले असू शकतात? एकतर तुमचा सोन्यातला व्यवहारही अजून पारदर्शी नाही असं आपण म्हणू शकतो, किंवा दुसरी शक्यता ही आहे की ज्यांच्या नावावरती हे खरेदी केलं गेलं त्यांना माहितीच नाहीये की आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड वापरलं गेलं. ही शक्यता असते की कंपन्यांकडे आपल्या कर्मचाऱ्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्डचे तपशील असतात. ते तपशील वापरून अशा पद्धतीनं ही सोनं खरेदी आणि हिरे खरेदी आणि मालमत्ता खरेदी केली गेलेली आहे, हे यातनं उघड झालेलं आहे. ते जे लूपहोल्स आहेत ते लूपहोल्स वापरले जात आहेत आणि हे लूपहोल्स वापरणारी जी मंडळी आहे ती तीच मंडळी आहे की ज्यांच्याविषयी समाजातल्या एका विशिष्ट घटकाविषयी सातत्यानं संशयाने बघितलं जातं. दुर्दैवाने त्यातले काही चांगले लोक असून सुद्धा त्या समाज घटकाकडे पुन्हा पुन्हा संशयाची सुई जाते आणि अशा पद्धतीची व्हिज्युअल्स बाहेर आल्यानंतर, अशा पद्धतीची माहिती बाहेर आल्यानंतर तो विश्वास लोकांचा की जो चांगला नाही तो अधिक दृढ होतो. मी म्हणालो त्याप्रमाणे हिरे, माणिक, मोती, रोख रक्कम, फ्लॅट याच्यातनं ही बेनामी संपत्ती निर्माण केली गेली. एक प्रश्न आहे यानंतर ज्याचा अजून खुलासा व्हायचा आहे. 390 कोटी रुपये ही बेनामी रक्कम आहे. त्याच्याशिवाय 300 कोटी रुपये याचं मूल्य हे सोने, चांदी, आणखी काही कॅश अशा स्वरूपातलं आहे का, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. आपण एवढंच म्हणू की 390 कोटी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता, त्याच्यात कदाचित ही रक्कम सुद्धा असावी. आणि या प्रकरणाची व्याप्ती सुद्धा वाढू शकते. थोडी नाही तर खूप मोठ्या करोडोंच्या घरामध्ये ही बेनामी संपत्ती आहे. त्यामुळे व्याप्ती वाढण्याचे अंदाज व्यक्त होते. राहुल, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.